सकाळी 4 वाजता मला इथल्या कार्यकर्त्यांचे फोन आले। मग आमचे कुंभार असतील, विचारे पाटील असतील, विठ्ठल चव्हाण असतील, या कार्यकर्त्यांनी पहाटे 4 वाजता उठवल्यानंतर आम्ही पोलीस, पालिका, फायर ब्रिगेड, पालिकेचे कमिशनर, त्याच्यानंतर अतिक्रमणचे उपायुक्त या सगळ्यांना फोन करून इथे काय काय व्यवस्था करता येईल पटापट ती करण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यानंतर सकाळी सगळे कार्यकर्ते इथे कामाला लागलेले। आता 2 अजून लोक अन्सारी कुटुंब अडकलेला आहे। आता बराच वेळ झालेला आहे, अजून काही त्यांचं सुगावा लागत नाही आणि पालिका प्रशासन, फायर ब्रिगेड काम करत आहे। पण ज्या आज नव्या मुंबईमध्ये अशा पद्धतीने ज्या इमारतीमध्ये जी लोक राहतात त्या लोकांवरती ताबडतोब पालिका आयुक्ताला मी विनंती केलेली आहे आणि सिडको एमडींबरोबर मी गेल्या 4 दिवसापूर्वीच बोललेली आहे की बऱ्याचशा इमारती जर्जर झालेल्या आहेत, मोडकळीला आलेल्या आहेत, तर पावसाळ्यात जीवितहानी होऊ शकते। सकाळी सुद्धा माझं एमडींबरोबर सिडकोच्या बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि पालिका योग्य ती कारवाई करणार आहे। काही धोकादायक निर्मितीचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होत आहे। घोषित केल्यानंतर, नोटीस लावल्यानंतर सुद्धा लोक जात नाही, मग शेवटी पाणी आणि लाईट कापावी लागते, त्याच्यानंतर सुद्धा काही लोक तसेच राहतात। ही इमारत सुद्धा धोकादायक होती, नोटीस दिलेल्या होत्या। आता आपण पाहिलंच असेल की ते किती मोठ्या प्रमाणात अनधिकृत सिडकोच्या प्लॉटवर बांधकाम चाललेलं आहे। सिडकोचं सुद्धा लक्ष नाही, इथं कुठलंच काम एका रात्रीत होत नाही, सगळं संगनमताने काम होत आहे। त्यामुळे मी आज सगळ्या प्रशासनाला दारेवर धरून ताबडतोब नव्या मुंबईमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याची ताबडतोब चौकशी केली जावी।